हॅलो हॅलो साईबाबा मित्रमंडळ भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा 2026 आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातला मला वाटतं दुसरा सामना रंगतोय तो गोपालकृष्ण मालगुंड वर्चेस. पाहूया 2 धावा पूर्ण ती सगळ्याचा होतोय काय प्रयत्न झालाय तत्पूर्वी थांबवलं. 2 धावावरती समाधान. पहिल्या चेंडूवरती संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडलंय. दत्तकृपा बोरा संघ ऑल भंडारवाडा. पाहूया पहिलं षटक सर्कल मर्यादेतील 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या शेजारी. पाहूया या षटकाचा फायदा घेतोय का फलंदाज. दुसरा चेंडू कुठेतरी पंच आणि इथे अतिरिक्त धाव मिळाले होते. 2 धावांचं रूपांतर. पंचांचा इशारा दंडित केलं पंच आणि चेंडू स्वैर. अशा 2 धावा 4 धावा धाव फलकावरती लागलेत. दत्तप्रसादिक बोरा संघ अतिशय महत्वाचं षटक असेल. या षटकामध्ये 3 षटकांचे सामने. तत्पूर्वी एक पहिलं षटक सर्कल मर्यादित. पाहूया किती धावा जमा करतोय. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. पंच पुन्हा दंडित करतायत. गोलंदाज निनाद कुठेतरी आपली लय सापडत नाहीये. लयवरती कुठेतरी आपल्याला अभ्यास करावा लागेल. बंधन आणावं लागेल. अतिरिक्त धावा रोकाव्या लागतील. अतिशय महत्वाचा सामना. आता मात्र फटका सजवला होतं का क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी चेंडू जाते दन दन दन. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावांचं रूपांतर होतंय का. एका धावेवरती समाधान. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. पण कुठेतरी फलंदाजांचा संयम. बॅटमधून धावा करण्याचा निश्चय दोन्ही फलंदाजांचा. एका धावेवरती समाधान. धावफलक हालताय. धावसंख्या होते ती 6. 4 षटकांचा सामना असेल. माफ करा 4 षटक. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक वरती. यॉर्कर चेंडू पायावरती आलेला. मोठा अपील पंच इथे आणि तत्पूर्वी थोडस फंबल. यष्टीरक्षक शैलेश याच्याकडून. तत्पूर्वी 1 धावाचं रूपांतर. धाव संख्या 7. 1-1 2-2 धावाचं रूपांतर होत आहे. कुठेही जसे अपेक्षेप्रमाणे या सर्कल मर्यादित षटकाचा कुठेतरी मोठा फायदा होत नाहीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय. डावखुरा फलंदाज आहे. ऍडव्हान्टेज आहे. ते फटका सजवलाय. सीमारेषा शेजारी होतोय का झेल. अप्रतिम झेल चेतन याच्या हातातून. सुंदर झेल. पहिला धक्का. पहिला हादरा. पहिला गडी बाद होऊन परततोय तो. दत्तप्रसादिक भोरा संघाचा 7 धावसंख्येवरती. दीप चांगली फलंदाजी केली होती. 1-1 2-2 धावा ठेवल्या होत्या. पण तत्पूर्वी कुठेतरी झेलबाद स्वरूपात बाद होऊन परत येतो दीप. नवीन फलंदाज गेलाय तो सुयश. 7 धावफलकावरती पहिला हादरा दत्तप्रसादिक भोरा संघाला. निनादच्या फलंदाजीचं गोलंदाजीचं कौतुक. फटका सजवलाय. होतोय का चेंडू. 4 धावांच्या रूपात दन दन दन. सीमा रेषा बाहेर. खणखणीत चौकार. पहिल्या षटकामध्ये अपेक्षेप्रमाणे आलेला हा मोठा फटका असेल. 4 धावांचा. धावसंख्या 11. आता कुठेतरी सरासरी येते. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक. तत्पूर्वी धावसंख्या होऊन पोहोचली ती 11. सुयशच्या बॅटमधून पहिला चौकार. स्वतःचं खातं उघडलंय 4 या धावसंख्येने सुयश याने. नक्कीच अपेक्षा आहे 1 डाऊन स्वरूपात उतरलाय. आपल्या संघाची धूळ आपल्या खांद्यावरती घेऊन. पाहूया किती धावसंख्या उभी करते आपल्या संघासाठी. होते का गोलंदाजीचं रूपांतर. कुठेतरी चांगल्या चेंडू मध्ये होतंय का. 11 धावा झालेत. 1 गडी बाद केलाय. खेळपट्टीचा अभ्यास करता 70 ते 80 धावा नक्कीच या खेळपट्टीवरती सहजरित्या चेस होतात. याचा आपण गेले 2 दिवस उदाहरण पाहिलंय. चांगली खेळपट्टी आहे. गोलंदाजाला फलंदाजांना ऍडव्हान्टेज आहे त्याचं.
डावखुऱ्या फलंदाजाला जास्त ऍडव्हान्टेज. चांगला फटका होतोय, चेंडूचं रूपांतर सीमारेषेच्या बाहेर होतंय का पाहूया किती धावा मिळतात. ते क्षेत्ररक्षकाला होतोय चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचं रूपांतर, 2 धावा पूर्ण होते त्या चेंडूवरती. पंचांचा इशारा, पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 1 गडी बाद 13. प्रथम षटकांचा 6 चेंडूचा खेळ समाप्त. 6 चेंडू 13 धावा, अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 13च्या सरासरीने गेले तर नक्कीच 50 ते 55 धावसंख्या होऊ शकते. कुठेतरी समाधानकारक धावसंख्या होईल या मैदानावरती. ऑल भंडारवाडा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे, चांगले फलंदाज त्या संघामध्ये सुद्धा आहे, चांगले खेळाडू आहेत. आणि नक्कीच दत्तप्रसाद बोरा संघ सुद्धा एक चांगला नावाजलेला संघ आहे, त्यांच्याकडून सुद्धा नक्कीच चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा उभ्या केल्यानंतर दुसरा षटक घेऊन येतोय तो साहिल. विनायक अजून सुद्धा स्ट्राईक वरती आहे, चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघाला पुढे घेऊन जातोय, धावसंख्येचं चांगलं रूपांतर करतोय, गणित साधलंय. 1-1, 2-2 धावा, मधीच मोठा फटका. पाहूया साहिलच्या या दुसऱ्या षटकामध्ये किती धावा उभ्या करतायत हे दोन्ही फलंदाज सुयश आणि विनायक. अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू, यष्ट उद्ध्वस्त, फर्निचर डाऊन. आणि तो पाहायला मिळेल, पहिला चेंडू होता यॉर्कर चेंडू म्हणतो आपण त्याला, ब्रह्मास्त्र, गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू, सीधा यष्टांचा वेध. आणि विनायक कुठेतरी नाराज होऊन परतताना दिसतोय पॅन्डलच्या दिशेने. 13 धावसंख्येवरती दुसरा झटका दत्तप्रसाद बोरा संघाला. आता कुठेतरी येतोय तो नवीन फलंदाज अमरीश. आता कुठेतरी डिफेन्स करावं लागेल, उभं राहावं लागेल धावपट्टी खेळपट्टीवरती आपल्या संघाचं. कुठेतरी मनोरा कुठेतरी खसताना दिसतोय, कुठेतरी उभं राहून थोड्याशा धावा कराव्या लागतील, जमाव्या लागतील आपल्या संघाला. अमरीश आणि सुयश याची ही महत्वाची फलंदाजी असेल, पार्टनरशिप अतिशय महत्वाची असेल या जोडीची. 2 चांगले खेळाडू पॅन्डलमध्ये बसलेत. साहिलचं कौतुक करेन. पहिल्या चेंडूवरती मात्र फटका, यॉर्कर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा शेजारी, निनाद तिथे क्षेत्ररक्षण करतोय, एका धावेवरती समाधान होतंय, प्रयत्न होणार नाही दुसऱ्या धावेचा. एका धावेचं रूपांतर, धावसंख्या 14. आता मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपलं खातं उघडलेला सुयश आपल्या स्ट्राईक वरती दिसतोय. नक्कीच मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असेल सुयश. किती धावा मिळत होता पाहूया साहिलच्या चेंडूवरती. अचूक गोलंदाजी होते साहिल कडून, रिव्हर्सचा अटेम्प्ट होतोय, चेंडू पायावरती आदळलाय, तत्पूर्वी एकदा पूर्ण. पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलाय. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, टायमिंग चुकला, चेंडू मात्र फसला. लेग बायच्या सुरुवात आलेली 1 धाव, धाव संख्या 15. चांगला प्रयत्न होता, कुठेतरी असे फटके खेळणं गरजेचं आहे. खेळपट्टीचा अभ्यास करता चारही साईडला आपल्याला बाउंड्री, फटका, चेंडू आणि ते अप्रतिम यष्टिरक्षण शैलेश पेडणेकरांच्याकडून. अप्रतिम झेल, तिसरा धक्का. 15 धावसंख्येवरती दत्तप्रसाद बोरे संघाचा. एक या वैयक्तिक एकी धावसंख्या केल्यानंतर अमरीश बाधून परत तो 3 गडी बाद, धावसंख्या 15. नवीन फलंदाज येतो तो बंटी. दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल, अंतिम दिवस असल्यामुळे आमच्या कमिटीला सहकार्य करायचं आहे. फलंदाजाने
रेडी राहायचंय, गोलंदाजाने रेडी राहायचंय, क्षेत्ररक्षणाला विनंती असेल. आणि महत्वाची विनंती म्हणजे आपल्या सर्व कमिटी मेंबर्सला सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर लगेच तो आणून द्यायचा आहे. वेळेअभावी आपल्याला इथे भरपूर सामने ते खेळवायचे, त्याची नोंद घ्यायची सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंनी. येतोय तो बंटी स्ट्राईकला. साहिलने आतापर्यंत 2 मोरे टिपलेत आपल्या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजीचं पदार्पण, फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट. सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी खणखणीत षटकार. मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणेन मी. या देहयष्टी पाहिली तर अतिशय छोटा खेळाडू आहे, पण बॅटमध्ये ताकद आहे. टायमिंग केलाय, चेंडू सरळ पाठवलाय, स्वतःचं खातं उघडलंय. 6 या धावसंख्येने. धावसंख्या होते ती 21. काय फटका होता, नजाकत होती, टायमिंग होता. सीमारेषेच्या बाहेर असलेले कमिटी मेंबर्स त्यांना विनंती, चेंडूवरती लक्ष ठेवायचं, त्वरित चेंडू आणून द्यायचंय. आता मात्र कुठेतरी लय चुकली साहिलची आणि 6 धावा आल्या त्या चेंडूवरती. पाहूया आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय का साहिल. एक षटकार खाल्लाय, 2 गडी बाद केले होते बंटी. मोठा फटका, चांगला फटका होता, सजवलाय. चेतन क्षेत्ररक्षण करतोय, एकदा पूर्ण, दुसऱ्या धावाचं रूपांतर होतंय का पाहूया. 2दा पूर्ण. सुंदर रनिंग, बिटवीन द विकेट. खरंच कौतुक करत आहेत का कमी बंटी आणि सुयश. आता मात्र 2 षटकांसमाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 3 गडी बाद 23. पुढील होणारा सामना RCC राजवाडी वर्सेस ओमकार स्पोर्ट भंडारपुळे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी पेंडॉल मध्ये संपर्क साधायचा आहे. डाबर चमत्कार षटकार. हवाई फायर म्हणेन मी. अतिशय आसमानाला भिडून गेलेला चेंडू होता. नजर पोहोचतो तेवढा उंच उडाला होता. चांगला टायमिंग केला. शॉर्ट पिच चेंडू, त्याचा चांगला समाचार. 6 धावांमध्ये. धाव संख्या 31. रिव्हर्सचा अटेम्प्ट होतोय का पुन्हा एकदा मोठा पंचांचा इशारा आणि इथे मात्र चेतनला यश. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठेतरी आपण संयम ठेवायचंय. खेळाडूंना विनंती असेल, खेळ आहे, नोंद घ्यायची दोन्ही संघांच्या कर्णधारांनी पंचांनी सुद्धा.
आणि बाद स्वरूपात होऊन परत एक चांगला गगनचुंबी षटकार मारल्यानंतर सुयश मात्र कमबॅक होतोय. चौथा हादरा दत्तप्रसादिक बोऱ्या संघाला 31 धावसंख्येवरती. यश पाटील नवीन फलंदाज 31 धावसंख्येवरती 4 गडी बाद झाल्यानंतर तिसरं षटक हाताळताना चेतन आणि मात्र चौथ्या तिसऱ्या चेंडूवरती त्याला मात्र सफलता मिळाली आहे. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 झेल सुटल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती सफलता. फटका बॅट्स इनसाइड एज. एक धाव पूर्ण असेल. एका धावीचं समाधान. धावसंख्या 32. 10ची सरासरी. तिसरं षटक प्रगती पथावरती. काहीसे चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीचं षटक असताना एक षटकार खाल्ल्यानंतर एक चांगला गडी बाद केलाय चेतनने. आता मात्र येतो तो बंटी. फुटवर्क चांगलं आहे. पाऊल एक धाव मिळतात. एक धाव मिळते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचं रूपांतर होणार नाहीये. बंटीकडे स्ट्राईक राहील. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच मोठी हाणामारी होईल. तत्पूर्वी पंचांचा इशारा. 3 षटक संपले. धावसंख्या झाली 33. 4 गडी बाद. पुढील होणारा सामना RCC राजवाडी वर्सेस ओमकार स्पोर्ट बंडरपुळे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी पॅन्डल मध्ये यायचंय. आता दिसतोय तो आपल्याला ऑल भंडारवाडा संघाचा उगवता तारा हर्ष खेऊर मूर्ती. लहान आणि कीर्ती महान दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज पाहिलं तर एकाच ध्येय यष्टीचे आहेत, पण कीर्ती त्यांची नक्कीच महान आहे. त्यामुळे ते या टुर्नामेंट मध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. फाईट काय झालंय. व्हॉट अ शॉट. चेतन कडून सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. निनाद कडून 6 षटकारांचा चेंडू फक्त एका धावेवरती रूपांतर. अप्रतिम क्षेत्ररक्षण. निनादचं कौतुक करावं तितकं कमी. 6 धावांमध्ये गेलेला चेंडू एका धावेवरती रूपांतर झालंय. अतिशय परफेक्ट टायमिंग होता. षटकार होता जवळ सीमारेषेच्या बाजूला उडी मारून तो अडवलाय. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या तो निनाद्याने. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर मारले. सुंदर क्षेत्ररक्षण ऋतिक कडून. इथे मात्र थोडासा फंबल हर्ष कडून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. ऋतिक मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. 1 धाव पूर्ण. 2 चेंडूवरती 2 धावा निघालेत. धावसंख्या 35. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. फटका पुन्हा एकदा मारला लॉंग ऑफच्या दिशेने. निनादच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचं रूपांतर होणार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुंदर गोलंदाजी. तितकी सुंदर फलंदाजी. एक चांगलं क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळतंय. दोन्ही मातब्बर संघ जिंकण्यासाठी धडपडतोय. एक संघ धावा जमवण्यासाठी, दुसरा संघ धावा रोखण्यासाठी. फटका सजवलाय. लेग साईडच्या दिशेने होतोय का पाहायचंय. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो फलंदाज. इथे मात्र निर्धाव चेंडू आणि इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन परततोय तो यश. 36. धाव संख्या 36. नवीन फलंदाज जातो तो ऋग्वेद. मात्र इथे स्ट्राईक आपल्याला ठेवलं ते बंटी याने. नक्कीच दमखम आहे. स्वतःमध्ये आत्मविश्वास आहे. मोठा हिट मारण्याची ताकद आहे. इथे मात्र झोपून मारलेला सुपला शॉट होतोय का. धन 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 चेंडू जातोय तो पितूच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचं रूपांतर झालंय. तत्पुरी 2 धाव पूर्ण. अक्षरशः झोपून
धावसंख्या 38, एक एक दोन दोन धावा किती महत्वाच्या आहेत आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. अक्षरशः झोपून मारतोय. चारही साईडला फटकेबाजी करण्याचा चांगला प्रयत्न होतोय. हर्षूची गोलंदाजी मात्र कमाल म्हणेन मी. फटका, व्हॉट अ शॉट, सीमारेषा बाहेर, लॉंग ऑफ चेंडू सीमारेषा बाहेर, डावाच्या बाजूचा षटकार. अप्रतिम षटकार होता, अप्रतिम टायमिंग होता, शेवटचा चेंडू होता, त्याचा पूर्णपणे फायदा घेत दत्तप्रतीक बोरा संघाची धावसंख्या झाली आहे 4 षटकार समाप्तीनंतर 45 धावांचं आव्हान. 4 षटक 45 धावा. यापुढे होणारा सामना RCC राजवाडी वर्चेस ओमकार स्पोर्ट भंडारपेठ. नाणेफेकीचा कौल लागलाय तो ओमकार स्पोर्ट भंडारपेठच्या संघाच्या बाजूने. दोन्ही संघाने तयारीत राहायचंय. वेळेअभावी आपल्याला इथे भरपूर संघ आलेत. सर्व सामने आपल्याला वेळेत खेळवायचे आहेत. 3 षटकांचे सामने असतील. इतर होणारे पुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची संघ नायकाने. आमच्या कमिटीला सहकार्य करायचंय जेणेकरून होणारी अंतिम सामना हा आपल्याला 3 ते 4 षटकांचा पाहता येईल. याच्यासाठी आपल्याला आतापासून कुठेतरी कमिटीला सहकार्य केलं तर नक्कीच अंतिम सामना अतिशय मजेदार होईल याची नोंद घ्यायची संघ नायकांना विनंती. पंचांना सुद्धा विनंती, सामने त्वरित चालू करून घ्यायचे आहेत. 4 षटकांमध्ये 45 धावांचं आव्हान दिलंय ते गोपागोष्ट ऑल भंडारवाडा संघ मालगुंड याला. दोन्ही फलंदाज आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. दत्त प्रासादिक बोरा संघनायकाला विनंती माझी असेल, दोन्ही फलंदाज मैदानात आले तत्पूर्वी क्षेत्ररक्षण सजवून घेऊन सामन्याला सुरुवात करायची. पंच याला विनंती. साईबाबा मित्रमंडळ भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा साईबाबा कचरे चषक 2026 प्रथम पारितोषिक 22,026 वा आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 12,026 वा आकर्षक चषक. गेली 2 दिवस हे सामने या मैदानावरती रंगलेत. आजचा 3रा दिवस आणि आपण हे लाईव्ह सामने पाहतोय, लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेचं दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा एक चांगलं नियोजन करून भरपूर संघ इथे खेळून गेलेत. आपला खेळ दाखवलाय, क्रीडा रसिकांना प्रसन्न केलंय. आणि आता हा 3रा आणि अंतिम दिवस, दुसरा सामना रंगलाय. ऑल भंडारवाडा वर्चेस दत्तप्रतीक बोरा संघ. प्रथम फलंदाजी करता बोरा संघाने 44 धावा उभ्या केल्या. 4 षटकांमध्ये 45 धावांचं आव्हान दिलंय ऑल भंडारवाडा संघाला.
फलंदाजीसाठी आलाय तो शैलेश. गोलंदाजी करतो दीप. पाहूया शैलेश पेडणेकर अतिशय नावाजलेला फलंदाज, एक अनुभवी खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. का पहिला चेंडू खातं उघडलंय, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे, थोडस फंबल झालंय. तत्पूर्वी संघाचं खातं उघडलंय शैलेशाने एक या धाव संख्येने. निनाद सारखा एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. ऑल बंडरड संघामधून खेळताना दिसतोय निनाद सुर्वे. सामना करेल तो गोलंदाजीचा दीप. सर्कलची मर्यादा आहे, 2 खेळाडू सीमारेषेच्या बाजूला आहेत. पाहूया होतंय का इथे गोलंदाज आणि फलंदाजामध्ये हाणामारीचं रूपांतर होतंय का फलंदाजी मधून, किंवा थांबवलं जातंय का. निनादला फटका, व्हॉट अ शॉट, डोळ्यांचं पारणं फोडणारा फटका, एका पायावरती उडी मारून मारलेला फटका, 6 धावांसाठी खणखणीत षटकार. अतिशय ऑफसाईडच्या बाहेर चेंडू होता, जवळजवळ वाईट स्वरूपात होता चेंडू, त्याला मात्र कनेक्ट केलाय. समजलंय हवेची दिशा आहे, त्या दिशेनं चेंडू मारणं गरजेचं आहे. पहिलाच खातं उघडलं आपल्या वैयक्तिक 6 धावाने. दुसरा चेंडू पेंडलच्या दिशेने आलाय, होतोय 2 चेंडू 2 षटकार. निनाद द वंडर बॉय, सिक्सर किंग. आणि इथे मात्र सहकारी त्यांचे खुश होते, टाळ्यांनी स्वागत करते. 2 चेंडू 2 षटकार, 45 धावांचं आव्हान मला वाटतं जवळजवळ 2 षटकांमध्ये पूर्ण करण्याचा टार्गेट धरून आलेला तो निनाद. होतोय की हॅट्रिक पाहायचंय. इथे बॅटची इनसाइड एज, एक धाव पूर्ण होते. तिसरा चेंडू मात्र कमबॅक केलाय तो दीप याने. 2 चेंडू खराब टाकल्यानंतर तिसरा चेंडू मात्र अप्रतिम हाताळला आणि निनादला तो समजला नाहीये. बॅटची इनसाइड एज आणि एक धाव पूर्ण, धाव संख्या झाली आहे 14. पहिल्या षटकाची सरासरी भरून काढलेले पाहूया आता उर्वरित चेंडू मध्ये किती धावा मिळवत होतो. बाबाच मित्र मात्र परफेक्ट खेळतोय, सुंदर क्षेत्ररक्षण झालं, एक धाव पूर्ण झाले तोपर्यंत. दोन्ही फलंदाज आपल्या स्ट्राईक वरती सुरक्षित. येतो तो पुन्हा एकदा निनाद. नक्कीच कुठेतरी सर्कलचा फायदा झालाय. 2 खराब चेंडू त्याचा समाचार घेऊन 12 धावा त्याच्यात ठोकून काढलेत. आता मात्र ब्लॉकआउटचा चेंडू होता, अक्षरशः खोदून टाकलाय तो. नक्कीच कुठेतरी टायमिंग चुकला असता तर यष्ट उद्ध्वस्त झाले असत्या. दीपने मात्र लक्षात आलं, शॉर्ट पिच चेंडू असता तर नक्कीच निनादने तो असता सुद्धा तो षटकाराच्यात रूपांतर केलं असतं. ब्लॉकला चेंडू ठेवला, एका धावेमध्ये रूपांतर. धाव संख्या झाली 1 षटका संपतीनंतर 16. गोलंदाजी ठेवतो तो बंटी, ज्याने फलंदाजी मात्र अप्रतिम केली होती. आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेलं होतं. 2 षटकार लगावले होते आपल्या फलंदाजीमध्ये. जवळजवळ 15 ते 16 धावा वैयक्तिक केल्या होत्या या 44 धावांमध्ये. वैयक्तिक 18 धावा फलंदाजीमध्ये केल्या होत्या. पाहूया आता गोलंदाजीमध्ये कमाल करतोय का. स्ट्राईकला असेल तो निनाद. आतापर्यंत 2 षटकार मारून आपल्या संघासाठी सुस्थितीमध्ये आणलंय. अप्रतिम गोलंदाजी, इनसाइड एज, बॉल कट केला. इथं मात्र होतंय का पाहूया. रनआउटची संधी होती. शैलेश सारखा एक चांगला खेळाडू, बाद करण्याची संधी होती. कुठेतरी कमबॅक झालं असतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी, मिसकम्युनिकेशन. जवळजवळ शैलेश 2 धावा पूर्ण करून आलाय आणि अजून सुद्धा सुखरूप आहे. धावचीत झाला असता. दोन्ही फलंदाजांमध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन, त्याचं आपल्याला उदाहरण पाहायला मिळालंय. मोठे फटके 1-1, 2-2 धावा सुद्धा महत्वाच्या असतात. धावफलक हलता राहणं गरजेचं असतं. फटका सजवलाय, सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी दाबाच्या म्हणतात षटकार. गोलंदाजीच्या डोक्यावरून आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. निनादच्या बॅटमधून आलेला हा 3रा षटकार. रिनाच्या रडार मध्ये आलेला चेंडू सरळ 6 धावांसाठी त्याचं रूपांतर होत आहे. कुठेतरी निनाद पासून चेंडू लांब ठेवणं गरजेचं आहे. आलाय चेंडू, पाठवलाय चेंडू, व्हॉट अ 6, लागत 4था षटकार.
जवळजवळ अर्ध्याहून निम्मा धावसंख्या स्वतःच्या बॅटमधून उभी केली ते निनाद्याने. धावसंख्या झाली 28. वैयक्तिक 4 षटकार 1 धावा, जवळजवळ 24-25 धावा वैयक्तिक 28 धावांमधल्या. इथे मात्र कमबॅक केलंय, अप्रतिम कमबॅक केलंय ते बंटी याने. लक्षात आले कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे ती निनाद सारख्या एका फलंदाजाला. वीक पॉइंट आता लक्षात येणं गरजेचं आहे आणि मला वाटतं तो शोधून काढलाय. कट केला होता चेंडू, निनादला समजला नाही आणि पायावरती आदळला. आता मात्र पुन्हा एकदा होतोय का षटकारामध्ये रूपांतर. षटकार 5वा षटकार. षटकारांची आतषबाजी जवळजवळ हवाई फायर होते होती या षटकामध्ये. 3 षटकार आलेत. दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकार हवाई फायर होते ते निनादच्या बॅट मधून. अतिशय आलाय चेंडू, पाठवलाय सीमारेषा बाहेर, खणखणी चौकार. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली 2 षटकानंतर 38. संघाची धावसंख्या 38, निनादची धावसंख्या वैयक्तिक 35. दहा चेंडू 35 धावा. निनादच्या बॅट मधून फायर निघते, आग उगताना दिसते ती निनादची बॅट आणि संयमी खेळ दिसते ती शैलेशच्या बॅट मधून. 1-1, 2-2 धावा नक्कीच सामना विजय करून देत आहेत. जवळजवळ गोलंदाजी येतो यश. तिसरं आणि वैयक्तिक षटक यशच्या हातामध्ये आलंय. निर्णायक षटक असेल. जवळजवळ 2 षटकांमध्ये 38 धावा ठोकून काढल्यानंतर तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू मात्र निर्धाव. कुठेतरी कमबॅक होते. हे अतिशय महत्त्वाचे षटक असेल या सामन्यामध्ये. कुठेतरी स्टान्स पंचांनी लक्ष द्यायचंय. जरा बॉल गोलंदाजाला विनंती असेल. फुल टॉस चेंडू गॅपच्या दिशेने होते का रूपांतर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचं रूपांतर होताना गोपालकृष्ण मालगुण संघाचा पहिला गडी बाद होतोय तो 38 या धावसंख्येवरती. पहिला गडी बाद झालाय शैलेशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज येतोय तो चेतन बोरकर. हॅलो, होऊया पाहूया. काहीशा चेंडू मध्ये 6 धावांची औपचारिकता शिल्लक, पण इथे मात्र कमबॅक केलंय ते यश याने. चांगली गोलंदाजी म्हणेन मी. इथे आता कट केलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात आलेली 1 धाव. चेतनने आपलं खातं उघडलंय 1 या धावसंख्येने. धावसंख्या होते 39. पाहूया पुढील चेंडू यशचा. झेल अप्रतिम टिपलाय. लागोपाठ दुसरा धक्का चेतनच्या स्वरूपात. बॅक टू बॅक. कुठेतरी ते मात्र फलंदाजाला संयम होत नाहीये. सामना जवळजवळ आपण जिंकलाय. इथे कुठेतरी औपचारिकता शिल्लक असताना मात्र आपले मोहरे कमबॅक पॅन्डलचा आसरा घेताना दिसत आहेत आणि निनाद मात्र नॉन स्ट्राईकला उभा आहे. 8 चेंडू 6 धावा. आज चेंडू 6 धावा. 12 चेंडू मध्ये 38 धावा आल्यानंतर आता समीकरण आले 8 चेंडू 6 धावा.
नवीन फलंदाज होतो साहिल. यशचं कौतुक. सुंदर गोलंदाजी करताना आपला कमबॅक केलं ते आपल्या संघासाठी. साहिलकडून आता मात्र संयमी खेळ दिसते. एक धाव पुढे आल्यानंतर दुसऱ्या धावीचं रूपांतर होतंय का पाहायचंय. झालं असतं धावची 2 धाव पूर्ण झाल्या. साहिल सुद्धा परतला असता. कुठेतरी खराब यष्टीरक्षण झालं आणि साहिलला जीवदान मिळालंय. 2 धावा पूर्ण. धाव संख्या 41. 7 चेंडू 4 धावा. चांगला सामना पाहायला मिळाला इथे आपल्याला. पहिल्या 2 षटकांमध्ये 38 धावा आल्यानंतर सामना जवळजवळ खेचून काढला येतो दत्तप्रसाद बोरे संघाने. इथे यष्टांचा वेध. यशचं कौतुक करावं इतकं कमी. नक्कीच सुंदर गोलंदाज प्रदर्शन केलं. मी म्हटलेलं तिसरं षटक अतिशय महत्वाचं असेल. निर्णायक असेल तिसरं षटक आणि ते निर्णायक षटक कशा पद्धतीने हाताळले ते आपण यशच्या गोलंदाजीमधून पाहिलं. 3 गडी बाद केले त्या तिसऱ्या षटकामध्ये. फक्त 3 धावा देऊन 3 गडी बाद. सुंदर गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. तिसरं षटक हाताळताना 3 धावा दिलेत आणि 3 गडी बाद केले. जवळजवळ सामना रंगतदार अप्रतिम मनोरंजन सामना पाहायला मिळतो आपल्याला इथे. बॅट्समन नेम विनायक गोलंदाज येतोय. 6 चेंडू 4 धावा. सामोरा येतो निनाद. आतापर्यंत 4 षटकावर ठोकून आपल्या संघासाठी अजून सुद्धा मैदानावरती उभा येतो निनाद. पंच त्यांना दंडित करताना धावसंख्या 42. 6 चेंडू 3 धावांची गरज. अतिशय महत्वाचा रंगतदार सामना पाहायला मिळतो आपल्याला या मैदानावरती. इथे बॅटिंग साइड होती. झेल झाला असता कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक. पंचांचा इशारा. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावा. क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय. एक चांगली खेळी केली ते दत्तप्रसाद बोरे संघाने. चांगला गेम केलाय. बॅटची कडा पाहूया किती धावा मिळतात. मला वाटतं 4 धावा झाल्या. धाव संख्या होते 47 आणि विजय प्राप्त केलाय तो ऑल बंडरवाडा संघाचा. अभिनंदन. धन्यवाद.